शब्दांना शकूनही नसतो, शब्दांना मुहूर्त नसावा, शब्द शब्दांसाठी असावा, शब्द शब्दातच मानावा. माझे मित्र कैलासवासी सुधीर मोघे यांच्या कवितेतल्या या ओळी मला आत्ता आठवायचं कारण असं की माझा अतिशय जिवलग मित्र प्राध्यापक डॉक्टर CM जोशी याच्यावर काही बोलायचं असं मनात आहे. आम्ही जवळजवळ लहानपणापासून एकत्र होतो असं म्हटलं तरी चालेल, कारण तसा तो मला वयानं लहान आहे, पण संगमनेर महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. तोही माझ्या पाठीमागेच होता, तोही कॉमर्सलाच होता. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भाषणं, वक्तृत्व, वादविवाद यामध्ये जसा मी कायम भाग घ्यायचो तसाच तोही कायम भाग घ्यायचा. माझं अकाउंट्स अतिशय उत्तम होतं, त्याचंही अकाउंट्स अतिशय उत्तम होतं. हे असे कुठून तरी एकत्र आलेले धागे आम्हाला मैत्रत्वाच्या नात्यामध्ये बांधल्यासारखे झाले. म्हणजे हे नातं इतकं मोठं होतं की खरं तर त्या काळी अतिशय गरिबी होती, पैसा नव्हता जास्ती जवळ, त्याची घरी गरिबी होती. पण कॉलेजच्या कॅन्टीनच्या आवारामध्ये महाराजाकडे, महाराज म्हणायचो आम्ही त्याला, त्याच्याकडे एक बटाटावडा तोडून अर्धा अर्धा खायचा आणि एक कप चहा सुद्धा अर्धा अर्धा प्यायचा. इथपासून त्याची आणि माझी मैत्री होती. अगदी नेहमी बरोबर असायचो असं नाही. मी माझं M.Com झाल्यानंतर पुण्यात आलो, त्याच्यानंतर मात्र आमचा सहवास तुटला. पुढे जवळजवळ 10-15 वर्ष तरी मला काही CM कुठे आहे, काय करतो काहीच माहित नव्हतं आणि पत्ताच नव्हता. आणि एक दिवशी अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बोर्डामध्ये बोर्ड ऑफ स्टडीज हे जे स्थापन झालं अभ्यास मंडळ, हे सगळं राज्याचं अभ्यास मंडळ असतं. राज्य पातळीवर एक खूप मोठं मंडळ आहे, त्याच्यात शिस्त असते, त्याच्यासाठी अभ्यासक्रम तयार करायचा असतो, अभ्यासक्रमावरची पुस्तकं लिहायची असतात. या सगळ्यांमध्ये मला CM दिसला आणि मग त्यानं मला ते संपल्यानंतर जोरदार हाक मारली, कारण बोर्ड ऑफ स्टडीजचा चेअरमन मी होतो. तो त्या ठिकाणी काही बोलला नाही, पण नंतर बाहेर आल्यावर त्यानं अक्षरशः मला मिठी मारली. मला म्हणाला, अरे जयंता, किती 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 वर्षानं भेटतोयस? मी म्हटलं हा आता भेटतो खरं, पण तो म्हणला, प्राध्यापक जयंत जोरवेकर काय सध्या जोरदार दिसताय. म्हटलं नाही रे बाबा, आपलं नेहमीच चालू आहे. मग बऱ्याच वेळानं गप्पा रंगल्या, तो काय करतो हे मी जाणून घेतलं. माझे इतर उद्योगही त्याला माहीत होते, कारण माझं लिखाण त्याला माहीत होतं. मी अनेक वर्ष अनेक गोष्टी लिहितो हेही त्याला माहीत होतं. त्यानं जवळजवळ आता क्रमिक भाषांवर, म्हणजे आमचे क्रमिक पुस्तकं जी आहेत बोर्डाला असणारी, त्याच्यामध्ये अकाउंट्स, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि सिनियर कॉलेजची काही मार्केटिंग मॅनेजमेंट सारखी एकूण 51 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती प्रकाशित पण झालेली आहेत. पण हा प्राध्यापक म्हणून काम करत असताना मराठवाडा मित्रमंडळामध्ये त्याचं एक कविमन मात्र जागं होतं. कुठंतरी ललित वाङ्मय लिहावं आणि त्या ललित वाङ्मयाला काहीतरी नवीन 4 लावावेत, या दृष्टिकोनातनं कथा वगैरे तो लिहायचा. अर्थात मला नेहमी विचारायचं की मला मार्गदर्शन कर. खरं म्हणजे मी काय मार्गदर्शन करणार? तो स्वतःच चांगला लिहायचा, पण तरी सुद्धा त्याच्या समाधानासाठी म्हणून मी त्याला काही त्रुटी सांगायचो. मध्यंतरीच्या काळात त्यानं भाषणशास्त्र हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक म्हणजे समर्थ रामदासांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये भाषणावर किंवा भाषण कलेवर जे काही सांगितलं त्याचाच संदर्भ घेऊन त्यानं भाषणशास्त्रावर एक मोठं पुस्तक लिहिलं. समर्थ रामदास भाषणशास्त्र असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि ते पुस्तक सज्जनगडावरच्या संत श्री रामदास स्वामी यांच्या कृपेनं म्हणा किंवा त्यांच्या त्या सेवा संघानं म्हणा हे प्रकाशित केलं. जवळजवळ आता हा पुन्हा याच्या मागे उतरलाय, व्हिडिओज करतोय. जवळजवळ 100 व्हिडिओज पूर्ण झाले, याचा मला मनस्वी आनंद झाला. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचे वेगवेगळे घटक आहेत. भाषणशास्त्रावरचा जो त्याचा आहे व्हिडिओ, तो मला अतिशय आवडतो. त्याचे मी नेहमी व्हिडिओ पाहतो. आणि एक दर्जेदार मित्र हा हळूहळू त्याच्या प्रगतीच्या मार्गात पुढे जातोय, हे मला अतिशय आवडतं. CM जोशीनं असंच काम करावं, पुढे व्हावं, भरपूर लिहावं आणि अधिक चांगलं काहीतरी शोधन करावं, या दृष्टिकोनातनं मीही त्याला काही नंतर विषय सुचवणार आहे. पण त्याचे 100 व्हिडिओज पूर्ण झाले याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद.